दरम्यान निवडणूक जिंकल्यावर राज ठाकरेंनी मतचोरीला आठवत नाही का? मंत्री नितेश राणेंनी त्यांना थेट सवाल विचारलेला आहे. मतचोरीचा मुद्दा सध्या चांगलाच विरोधकांनी उचलून धरलेला आहे. राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या मेळाव्यातून मतचोरीचे दाखले दिले, मतचोरीची आठवण सुद्धा करून दिली. मात्र याच पार्श्वभूमीवरती मंत्री नितेश राणेंनी सुद्धा त्यांना थेट सवाल विचारला. कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे, कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं. अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे. पण कालच्या झालेल्या ज्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा, अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही, हा फार मोठा प्रश्न आहे.